नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट जे आहे ते दिसून येत आहे. गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आणि यामुळे थंडी कमी होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आणि आजपासून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारपर्यंत हा पाऊस जो आहे तो पडू शकतो अशी माहिती जी आहे ती हवामान विभागानं देऊ केलेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसंच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे आणि यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारताच्या किमान तापमानात चढ उतार सुरू आहे. मध्य महाराष्ट्र या डिस्ट्रिक्ट्स याच्यातल्या 1-2 डिस्ट्रिक्ट्समध्ये वॉर्निंग पाठवलेले आहे, चेतावणी पाठवलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र म्हणाल म्हणजे कोकण सोडून जवळपास सगळ्या महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. यानंतर बघूयात पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची फक्त चर्चा आहे. मातोश्रीवरच्या सूत्रांनी राजीनाम्याची बातमी जी ती फेटाळली आणि काही माध्यमांनी अशी बातमी चालवली आहे, पण अशी फक्त चर्चा आहे असं या सूत्रांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला राठोड उपस्थित नव्हते. पूजा चव्हाण प्रकरण समोर आल्यापासून राठोड नॉट रिचेबल आहेत. त्यांना अजून अटक झालेली नाहीये. बैठक फक्त शिवसंपर्क अभियानाच्या संदर्भात होती. महाराष्ट्रामध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी तर 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियान चालू होणार आहे. त्या संदर्भात सूचना आणि मार्गदर्शक नेमका काय आदेश आहेत? आता पक्ष काय नाही, पक्ष गावोगावी पक्ष पोहोचवण्याचेच काम आहे. संजय राठोड उपस्थित होते का? नाही, ते नव्हते. आणि भावना गवळी त्या होत्या. खासदार होते. नाही झालं, तेच गावोगावी पोचायचं. थँक्यू. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली. राठोड यांचं मीडिया ट्रायल सुरू आहे असं वडेट्टीवार म्हणाले. त्याला असंच म्हणता येईल की मीडिया ट्रायल खरं तर वडिलांनी स्पष्टपणे नाकारलं आहे, सगळ्यांनी नाकारलेलं आहे. कोणाची कौटुंबिक तक्रार नाही, परंतु कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं जे काम सुरू आहे त्यातून एकदा या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. आता महिलांच्या संदर्भात विषय सांगायचे झाले तर भाजपाचे भारतीय जनता पक्षाचे 1 डझन प्रकरणं सांगते. तिथे मात्र नैतिकता नीतिमत्ता नसते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत. आत्महत्या केल्याचं मुलीच्या पालकांनी सांगितल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय. असेल चौकशी राठोडच्या प्रकरणामध्ये जे काही चौकशी आली त्याच्यावर काँग्रेस प्रतिक्रिया देईल. आज आरोप आहे, वस्तुस्थिती त्याची त्या मुलीचे वडील वेगळं सांगतात, तिची आई वेगळं सांगताय. वस्तुस्थिती अजूनही काही पुढं नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. तर मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल फारशी काही माहितीच नाहीये असं म्हटलं. ऐका. मुळामध्ये मी अजिबात ते ओळखत म्हणजे माहितीच नाही मला. टीव्हीच्या माध्यमातून कुठेतरी असं ऐकलंय, बघितलंय, पण त्याची खरी ही माहिती खरंच मला माहिती नाही. आणि अशावर मी काय बोलणं सध्या तरी पूर्ण माहिती घेणं आणि मग बोलणं. संजय राठोडांनी आज राजीनामा दिल्याची चर्चा आहे. आपल्याला नाही, याच्याबद्दल मला काही माहिती नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची बातमी माध्यमांमधून कळाली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पूजा चव्हाण आत्महत्येची चौकशी योग्य दिशेनं सुरू असल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये सांगितलं. त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त मी आपल्याच वाहिन्यांकडनं बघतोय की त्यांनी राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे केलेला आहे. आणि मला तरी वाटतं की राजीनामा दिल्यानंतर आणि त्याच्या पहिले सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस यंत्रणेला या ठिकाणी चौकशीचे आदेश दिलेले आहे. चौकशीमध्ये जे काय असेल ते निष्पन्न होईल आणि जर सत्य असेल तर गुन्हा दाखल होईल. पण जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आपलं बोलणं मला तरी वाटतं की योग्य होणार नाही.
वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही मला माहिती नाही, पण नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री यांनी राजीनामा स्वीकारावा. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करताय असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. मला वाटतं हे सरकार या ठिकाणी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतंय की काय, अशा प्रकारचा संशय त्या ठिकाणी वाढायला लागलाय. कारण बघाल, आज 9वा दिवस आहे, अजूनही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणं, त्याचा तपास करणं, दस्तऐवज घेणं आणि जे त्या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कथित मंत्र्याची क्लिप आले त्याची तपासणी करणं, फॉरेन्सिककडे पाठवणं, अशा प्रकारच्या सगळ्या जर आपण गोष्टी बघितल्या तर चालढकल करण्याचा प्रकार आहे की काय, असा चित्र दिसायला लागले. तर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवलाय. तर दुसरीकडे बंजारा समाज मात्र राठोड यांच्या पाठीशी उभा राहिलाय. यवतमाळच्या दिग्रस इथे बंजारा समाज समन्वय समितीने संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित केला असून राठोड यांची आणि बंजारा समाजाची बदनामी थांबवा असं आवाहन मोर्चाद्वारे करण्यात आले. संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून त्यांची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत विरोधकांचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला. पुढली बातमी अशी की सक्तीने वीज बिल वसूल करत असाल तर भाजप कार्यकर्ते जे त्या कार्यकर्त्यांना हात उचलावा लागेल असा धमकीवजा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. प्रवीण दरेकर आज नांदेडला आले होते आणि यावेळी महावितरण कार्यालयात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. वीज कापण्यापूर्वी नोटीस द्या, दिलेल्या बिलाची पडताळणी करा, ग्राहकांना हप्ते पाडून द्या अशी मागणी त्यांनी केली. लोकांचा प्रक्षोभ आहे, कार्यकर्ते खूप संतप्त आहे, उद्या आमच्यावर तुम्ही सांगा. आणि ऍक्च्युली आता जर तुम्ही आमची मान आवडणार असाल, आज पैसे भरायला शेतकऱ्याला नसतील, आज त्यांचं घर अंधारात येणार असेल, आज शेतीपंप चालणार नसेल, तुमच्या बोरिंगला पाणी येणार नसेल, पीक तोंडावर आहे, मग त्यांनी मरायचं का? मग उद्या आम्ही स्वतः मरण्यापेक्षा मारून मरू. आणि मग अशा संतप्तेतनं उद्या जर हात उचलला गेला तर दोष कोणाचा राहील? आणि म्हणून ती वेळ आणून देऊ नका, अशा प्रकारचं मी त्याच्या मागच्या भावना आज सांगितलेल्या आहेत. मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली आणि यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या वेळी झालेल्या आरक्षण आणि वॉर्ड रचना यात गंभीर चुका असल्याचा आरोप केलेला आहे आणि वॉर्ड रचना बदलली त्यात अनेक जाती धर्मांवर अन्याय झाल्याचं नाना पटोले म्हणाले. मुंबई पालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा विचार सुरू असल्याचं पटोलेंनी म्हटलंय. सुशांत सिंग आत्महत्येचा तपास का थांबला, सीबीआयच्या तपासाचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मागचं जे डिलिमिटेशन तयार केलेलं होतं त्या डिलिमिटेशनमध्येच खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत, त्रुटी आहेत. आरक्षणाचंही त्या ठिकाणी बरोबर पालन केलं गेलं नाही. अनेक महिलांचं असेल, अनेक शेड्यूल कास्ट असेल, ओबीसी असेल, त्याचं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये आलेलं नाही. त्याच्याबद्दलचंही एक आम्ही कमिटी बनवलेली आहे चांदूरकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचा रिपोर्ट आता आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला देतो आणि निवडणूक आयोगाने हे सगळी चर्चा करून ते डिलिमिटेशन कसं त्याला रेग्युलाइज आणि सगळ्या व्यवस्थेला प्रतिनिधित्व कसं महानगरपालिका मुंबईत मिळेल ते एक पहिलं आमची चर्चा झाली. सीबीआई में प्रकरण अभी भी प्रलंबित है, क्या उसका रिपोर्ट क्यों नहीं हुआ अभी तक, क्यों अहवाल जनता के सामने दिखाया गया नहीं, बताया गया है कि नहीं? उसमें हमें जो मालूमात मिली है कि बीजेपी के बड़े नेताओं का लोगों का इन्वॉल्व है, ऐसी हम लोगों को और जनता में चर्चा है. और सरकार अगर पारदर्शी है, बीजेपी अगर पारदर्शी है तो सुशांत सिंह राजपूत की सब डिटेल्स उन्हें जनता को बताना चाहिए. मैंने एक बात और कहा कि भीमा कोरेगांव की घटना में भी उस समय में भी महाराष्ट्र को बदनाम किया गया था, तब फडणवीस राज्य के मुख्यमंत्री थे. उस घटना को भी जैसे फडणवीस की सरकार बदली वो एनआईए को क्यों उसका पूरा के पूरा चौकसी सौंपी गई, इसकी भी माहिती बीजेपी ने जनता को देना चाहिए, ये मांग हमारी. अनिल गोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतो याबद्दल
माजी आमदार अनिल गोटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दलाबद्दल त्यांनी चुकीचं वक्तव्य केलंय आणि त्याच बद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय. धुळे शहरातील माजी आमदार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील चिमठाणे गावात दहशतमुक्त शिंदखेडा अभियान अंतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या भाषणात पोलीस दलाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून पोलीस दलाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शरद पवार यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या गृह खात्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं चर्चेला उधाण आलंय. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्या बरोबर आहेत. दीपक, काय माहिती आहे? विशाल, खरं तर धुळे जिल्ह्यामध्ये माजी आमदार अनिल गोटे जे आहेत त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंदखेडा तालुक्यामध्ये शिंदखेडा तालुका दहशतमुक्त करण्याचं जे अभियान आहे त्यांनी राबवलं होतं आणि त्या अनुषंगानं अनेक ठिकाणी त्यांच्या सभा बैठका होत आहेत. अशाच चिमठाणे गावामध्ये सुद्धा त्यांची एक त्या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती गावामध्ये आणि त्या ठिकाणी सभेदरम्यान भाषण करत असतात त्यांनी पोलीस दलाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्यावरून भाषणानंतर या संदर्भात आता शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने हा गुन्हा दाखल केलाय. खरं तर पोलीस कर्मचारी जे ते कोविड असेल किंवा इतर ज्या लॉ अँड ऑर्डरच्या ज्या घटना असतात त्या ठिकाणी काम करत असतात आणि अशा पद्धतीने एका लोकप्रतिनिधीने जे माजी आमदार पण आहेत आणि अशा पद्धतीने जे एक वक्तव्य केलं त्यावरून आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे आता उद्या धुळे जिल्ह्यामध्ये शरद पवार दौऱ्यावर येत आहेत आणि त्या अनुषंगानं शरद पवार दौऱ्यावर येत असताना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे त्यांच्या पक्षाचे गृह खाते त्यांच्याचकडे आहे आणि त्या गृह खात्यातल्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांबद्दल अधिकाऱ्यांबद्दल अशा पद्धतीनं पक्षातलाच एक वरिष्ठ अधिकारी म्हणजे एक नेता अशा पद्धतीनं आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर वेगळं उदाहरण आलेलं आहे आणि त्याबद्दल त्याचा निषेध देखील व्यक्त केला जातोय. धुळे जिल्ह्यातल्या पोलीस बॉय संघटना असतील किंवा दुसऱ्या संघटना यांच्यामधून या वक्तव्याचा निषेध देखील करण्यात येतोय. आज देखील धुळे शहराचे जे आमदार फारुख शाह यांनी या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्या ठिकाणी निषेध देखील केलेला आहे. एकूणच जर पाहिलं ते राजकीय भाषण करत असताना म्हणजे एकूणच या ठिकाणी जे सगळं अभियान सुरू आहे या अभियानाच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे केलेल्या या वक्तव्यामुळे पोलीस दलाची बदनामी झाल्याचं आपण बघतोय आणि त्यामुळेच आता एका पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात धुळे शहरात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला. यानंतर वेळ झाली की ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता बायजूस यंग जिनियस बद्दल. आज यंग जिनियस मध्ये आपण देशभरातील यंग जिनियसला भेटतोय. कायमच तशी भेट होते. न्यूज 18 नेटवर्कच्या खास मोहिमेतून अनेक यंग जिनियस आम्ही जगासमोर आणलेत. लहान वयात मोठी कमाल करणाऱ्या आणखी काही यंग जिनियसची आम्ही तुम्हाला भेट घडून देणार आहोत. बायजूस यंग जिनियसमध्ये गेल्या आठवड्यात आपली भेट झाली 3 नंबरच्या जादूगाराशी. त्यांचा उत्साह वाढवला अभिनेत्री सोहा अली खाननं. चला तर मग पाहूयात त्याचीच एक झलक. नमस्कार. द चाइल्ड इज अ फादर ऑफ द मैन. मनुष्य का बचपन उसके व्यक्तित्व की नींव है. ऐसे ही कुछ चाइल्ड प्रोडिजी से हम आपको आज मिलवाएंगे बायजूस यंग जीनियस के मैथमेटिक्स स्पेशल में. छोटे आर्यभट्ट के नाम से पहचाने जाने वाले चिराग को 100 करोड़ तक के पहाड़े जुबानी याद हैं. मेरा नाम चिराग राठी है. मैं आगे जाकर कुछ ऐसे फॉर्मूलाज बनाना चाहता हूँ जिससे कि जैसे मैथ मुझे बहुत अच्छा लगता है वैसे ही आने वाले लोगों को बहुत से बच्चों को मैथ बहुत ज्यादा अच्छा लगे. प्लीज वेलकम द एक्टर, ऑथर, मदर, द वंडरफुल सोहा अली खान. हेलो. आदाब आदाब. वेलकम. नमस्ते. नमस्ते. आई एम गुड. गुड टू सी यू. कैसे हो? दैट्स चिराग राठी. अब चिराग जो है ये एंजॉयज मैथ्स. मैं आपसे जानना चाहता हूँ कि आप मेरे जैसे थे जिनको मैथ से डर लगता था. आई हैव टू टेल यू, मैं A ग्रेड स्टूडेंट हूँ, सब जानते हैं. बहुत पढ़ाकू थी मैं स्कूल में, बट मैथ्स वाज माय वीकेस्ट सब्जेक्ट. तो आपके सामने 5 नंबर्स हैं. टॉप से शुरू करते हैं. 1,05,625. 325. दूसरा 7,67,376. 876. 9,63,73,489. 1
2 9,817 3 ये होता कैसे है? 9,817 करेक्ट। और अब इस स्टेज पर आने वाले हैं ऐसे 2 यंग जीनियसेस, 2 ऐसे बच्चे जिन्हें देखकर आप भी कहेंगे बाप रे बाप। I'm Jayaditya Shetty. I'm 11 years old. I'm from Mumbai. I'm Avantika Kambli. I'm 10 years old and I'm a young mathematician from Mumbai. My aim is to bring as much glory to India as much as she did. Hi. 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 Hi, how are you? I'm fine. How are you? I'm a little worried about you. Now I'm really nervous. I'm feeling nervous. I don't know why I'm feeling nervous. Yeah, I just feel like I'm in the presence of like geniuses. एक बात बताओ आप, मैथ्स के अलावा आप क्या क्या करते हो? मैथ्स के अलावा मैं वायलिन प्ले करती हूँ, मैं क्यूब करती हूँ। रूबिक्स क्यूब। हाँ। आपको क्या करना है? ये रूबिक्स क्यूब पकड़िए या हुला हुप या दोनों? दोनों। What is going on? How is she even doing this? That's amazing, man. That's really amazing. I'm just wowed. हाँ? किसको देना है? चॉइस है, तो रूबिक्स क्यूब या हुला हुप। अटेम्प्ट करना चाहेंगी? And oh. Well done, absolutely fantastic. Thank you. तो ये तो हमने देखी अवंतिका की एबिलिटीज। जय आदित्य बिग नंबर डिविजन्स में वर्ल्ड नंबर 2 हैं, तो इसलिए आपके जीनियस को हम यहाँ टेस्ट करने वाले हैं, एबिलिटी को। 30 सेकंड का समय है सॉल्व करने के लिए। आफ्टर यू सी द नंबर्स योर टाइम स्टार्ट्स नाउ। I also want to see. Fantastic. चलिए आपके आंसर्स चेक करते हैं। जय आप बैठिए। 96,831 96,831 वेल डन जीनियस, बहुत बढ़िया। That is just amazing. It's beyond like that's what I'm saying कि आप, मुझे लगता है जो लोग मैथ्स ऐसे कर सकते हैं, मेंटल मैथ्स, डिविजन, it's a special skill. We're all incredibly proud of you. यानंतर वेळ झाले का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बघणार आहोत फास्टॅग सक्तीबाबतच्या घडामोडी। देशभरात टोल नाक्यावर आता फास्टॅग अनिवार्य आहे। मध्यरात्रीपासून म्हणजेच काही तासांपूर्वी याच्या सक्तीची अंमलबजावणी झाली आणि आता टोल नाक्यांवर सर्व लेन्स या फास्टॅग लेन्स आहेत। फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागतोय। पण कुठल्याही यंत्रणेत कुठलाही मोठा बदल केला की थोडी खळखळ होतेच। सुरुवातीला काही अडचणी येतात, तसंच इथेही होतंय। काहींना सक्तीबाबत माहिती नाहीये, तर अनेकांना माहीत असूनही गाडीवर फास्टॅग लावण्यात टाळाटाळ केली जाते आणि त्यामुळे अनेक टोल नाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। काही ठिकाणी प्रवासी आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये वादही होत आहेत। तसं पाहायला गेलं तर डिसेंबर 2019 पासून याची सक्ती करण्यात आली होती, पण लोकाग्रहास्तव सातत्यानं मुदतवाढ देण्यात आली। आता 1.25 वर्ष उलटून गेल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यानं मुदतवाढ देण्यास नकार दिला आणि त्यामुळे आता फास्टॅगला पर्याय नाहीये। आजपासून टोल नाक्यांवरती बघतोय आपण की फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आणि या पद्धतीमुळे टोल नाक्यावरची गर्दी कमी झाल्याचं दिसतंय। चंद्रपूरच्या हैदराबाद चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरचा विसापूर टोल नाका काही प्रमाणात मोकळा दिसतोय। या ठिकाणाहून मोठी मालवाहतूक होत असते। फास्टॅग सक्तीनंतर या टोल नाक्यांवर काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी। चंद्रपूर हैदराबाद महामार्गावरचा हा टोल नाका आहे विसापूर टोल नाका। मोठ्या प्रमाणात माल वाहतूक याच मार्गाने होते। कार सोडून सगळ्या वाहनावर टोल इथं घेतला जातो। फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे आजपासून, त्यामुळे वाहनांची गर्दी फार कमी आहे आणि ज्या वाहनांना फास्टॅग आहे ते त्यामुळे आता वाहने फास्ट निघत आहे आणि ज्या काही वाहनांना फास्टॅग नाही
तेच फक्त वाहनं थांबवण्यात येणार आहेत आणि त्यांच्याकडून टोल वसुली करण्यात येत आहे. आज आपण बघतोय की हा टोल नाका पूर्णपणे रिकामा दिसतोय. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. तर नाशिकमधल्या पिंपळगाव टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. आजपासून देशभरात फास्टॅगची सक्ती करण्यात आली आणि त्यामुळे देशभरात ज्यांनी वाहनांना फास्टॅग लावलेला नाहीये त्यांना दुप्पट टोल भरावा लागतोय. दरम्यान यामुळे आता वाहनधारकांकडून नाराजीचा सूर समोर येतोय आणि यामुळेच टोल नाक्यावर किरकोळ बाचाबाची होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे टोल नाक्यावर मात्र वाहनांच्या रांगाच रांगा लागल्यात. मुंबईतील एंट्री पॉइंटवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करायला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे जिथे देशभरात फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वसुली होते. मात्र मुंबईत येणाऱ्यांना पुढच्या महिन्याभरापर्यंत फास्टॅग नसेल तर टोल पायी दुप्पट पैसे भरावे लागणार आहेत. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. फास्टॅग जरी अनिवार्य केलं तरी दहिसर टोल नाक्यावरचं ट्रॅफिक थांबणार आहे का, सुटणार आहे का ट्रॅफिक जामची समस्या, तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण फास्टॅग यंत्रणा सुरू झाली आहे पण इथे मात्र दहिसर टोल नाक्यावरती पक्की यंत्रणा लावण्यात आलेली नाही आहे. त्याच्याऐवजी अशा पद्धतीनं मशीननं स्कॅन केलं जात आहे आणि बघतो की आत्ता कशी अडचण येते स्कॅन करण्यामध्ये. त्यांनी आता स्कॅन केलं पण झालं नाही, पुन्हा एकदा स्कॅन करण्याचं काम सुरू आहे. कारण जी फिक्स यंत्रणा आहे ती लावण्यात आलेली नाही आहे. अशा पद्धतीनं मॅन्युअलीच फक्त स्कॅनिंग होत आहे ज्याच्यामध्ये लोकांच्या वेळेचा खोळंबा तर होतं पण मागे ट्रॅफिक जाम बघायला मिळतं. आत्ताही जर आपण बघितलं की उलट्या दिशेनं म्हणजे मीरा भाईंदरच्या दिशेनं येणारा ट्रॅफिक इतकं वाढलं की मागे दहिसरचा जो ब्रिज आहे तिथपर्यंत ट्रॅफिक जाम लागलेला आहे. तर इकडे मुंबईच्या दिशेनं जर बघितलं तर मुंबईच्या दिशेनं पण तीच हालत बघायला मिळते आपल्याला. एकूणच फास्टॅगची जी फिक्स यंत्रणा जी असते म्हणजे साधारणतः एक स्कॅनिंग करणारं मशीन असतं आणि त्यानंतर गाडी तिथून क्रॉस झाली की गाडी फास्टॅग स्कॅन झालं की मग निघून जातं. पण तसं इथे बघायला मिळत नाही आहे. इथे सातत्यानं हातानं स्कॅनिंग करावं लागतं आहे. खरं तर देशभरामध्ये फास्टॅग ही यंत्रणा आजपासून कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि जर कुणाकडे फास्टॅग नसेल तर त्याला दुप्पट पैसे द्यावे लागतील. पण मुंबईमध्ये 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. MEP म्हणजेच मुंबई एंट्री पॉईंट जे आहेत फास्ट टोल नाके त्यांच्यावर सध्या तरी फास्टॅग अनिवार्य नाही आहे. त्यामुळे लोकांना मॅन्युअली पण पैसे घेऊन त्यांना साधारणतः पावती दिली जाते. पण मीरा भाईंदरच्या दिशेने जाणार किंवा दहिसरचा हा जो टोल नाका आहे जिथे आपण मुख्य प्रॉब्लेम बघितला की मेट्रोचं काम इथे होणार असल्यानं इथे कोणत्याही प्रकारची फिक्स यंत्रणा लावण्यात येणार नाही आहे. त्यामुळे या स्कॅनिंगमुळे म्हणजे हातानं जे फिजिकल स्कॅनिंग आपण म्हणतो ते करण्यामुळे बराचसा वेळ जाणार आहे आणि ट्रॅफिक कोंडीमधनं मात्र इथून जाणाऱ्या प्रवाशांची सुटका नाही असं दिसतंय. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. खेड शिवापूर टोल नाक्यावर फास्टॅगची सक्ती जी त्या सक्तीच्या डबल दंड वसुलीवरून टोल कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये मोठा राडा झालाय. प्रवासी म्हणत होते की फास्टॅग भरलेला आहे पण टोल कर्मचारी म्हणत होता की फास्टॅगची ऑनलाईन नोंदणी नाही. यावरून मोठं भांडणही झालं आणि याचाच थेट टोल नाक्यावरनं सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. बरोबर नाही वादावादी होणं. एक का की ते जर म्हणले आमच्या गाडीकडे बॅलन्स आहे तर आम्हाला ऍप दिलाय तो आम्ही ऍप मध्ये नंबर त्यांचा टाकतो आणि चेक करतो. तर ते नंबर आला ना इथं ऍक्टिव्ह लावतो. बॅलन्स असेल तर ऍक्टिव्ह लावतो, नसेल तर नॉन ऍक्टिव्ह लावतो. तर त्यांना आपण दाखवायचं बाबा तुमच्यात बॅलन्स नाही हा बघा. त्यांचं काय होतं, ऍक्टिव्ह होतं नव्हतं. आता ह्यांचं मी बघितलं नाही, मी वर असतो, मी आलोय खाली. आता हे काय तुम्ही आलाय म्हणून दाखवा काका लगेच समोर दूध पाणी करू. आता माझ्याकडे मेसेज आहे बघा, मला मेसेज पण दाखवतो बघा. हा माझा मेसेज आहे, हा माझा मेसेज आहे. काल मी पेटीएम मधून फास्टॅग रिचार्ज केले, 350 रुपये मी रिचार्ज केले. मी आता एक्सप्रेस वरनं आलो त्या त्यांनी सांगितलं बॅलन्स नाहीये. हे रिचार्ज सक्सेस रिचार्ज आहे. तुम्ही आता हे कधीच जरा सांगू शकता? कालची तारीख आहे. कालचं आहे का? कालची तारीख आहे. नंबर सांगा, गाडी नंबर लगेच चेक करू आपण. तुमचा गाडी नंबर सांगा. MH47 AJ 57 लगेच चेक करू आपण. कारण कसं आहे, चूक
तुम्हाला रोज इथं तोंडाला तोंड द्यायचं. हा बघा. हं, काय दाखवतोय? .net अवेलेबल दाखवते. काय आरामशीर होतं. कसं आहे नाही, लोक बघा, असं do not तुम्हाला available. असे हे बघ, द्यायला काका, पाहिजे. हे मेसेज काय दाखवतोय? डू नॉट तुम्ही अवेलेबल. दुसऱ्या गाडीचा बी टाकून बघा, त्याचा फास्टॅग आहे, त्याचा अवेलेबल असला तर ऍक्टिव्ह दाखवणार. आता तुमचा ऍप सांगतो आणि आमचे काय सांगते? मग काय काय वेळेला सर्व्हरचा प्रॉब्लेम हे कशामुळे होतं हे basically? ही चूक कोणाची? कारण ते म्हणतात मी भरले, मी तुम्ही तुम्हाला म्हणतात इथं पैसे नॉट द्यायला अवेलेबल तयार आहे. आहे, बरोबर? मी बरोबर. पैसे दिले. नाही तर आमची तर चूक नाही ना, सर. नाही, मी म्हणत नाही तुमची मी बी चूक म्हणत आहे. नाही यांची चूक असेल, पण कंपनी काय तांत्रिक करते? हा, अडचणीमुळं तांत्रिक मनस्ताप होतो ना, बरोबर तुम्हालाही आहे. त्यांनाही. कस्टमरला सुद्धा होतो आणि आम्हाला सुद्धा, गाडीवाल्याला. बरोबर आहे. काही काही वेळेला बघा बॅलन्स असतो त्यांच्याकडे, आमच्याकडे बी जातो. आम्ही लगेच म्हणतो बाबा जाऊ द्या, गाडी 8 मध्ये सोडा. का तर त्या एक नंबर दिले. मग याला तुम्ही संबंधित जे ऍप डिझायनर आहे त्यांच्याकडे तक्रार याला करणार जबाबदार केलो कोण की, आहे? केलो की. सर, ऐका ना, माझ्या ह्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये डायरेक्ट दुप्पट केलं. बरोबर आहे. मग त्याला जबाबदार कोण? नाही, आता ते वरूनच गडकरी साहेबांनी सांगितलंय ना, म्हणजे बातम्या न्यूजलाच दिलंय. तर मग हे आता तुम्ही हे बघा, थांबा एक मिनिट काका. आता तुम्ही बघितलं तुमच्याकडे नॉट अवेलेबल दाखवलं, ते म्हणतात मी रिचार्ज केलं. मग याला ही सिस्टीम सुधारवण्यासाठी जबाबदार कोण? ही तांत्रिक अडचण असू शकते. बरोबर तुम्ही तक्रार करणार. नाही ते कसे करतील? म्हणजे तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा. प्रवीण मांडवे. हे ह्या टोल नाक्याचे इंचार्ज आहेत प्रवीण मांडवे. आता आपण समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी केलं. काका तुमचं नाव सांगा. धर्मेंद्र पाटील. धर्मेंद्र, तुमचे कोण किती जास्त वसूल केले? डबल. हा, हे धर्मेंद्र पाटील आहेत, यांच्याकडनं डबल फास्टॅग नाही म्हणून डबल वसूल केलं. यांचं म्हणणं आहे की मी फास्टॅगचं भरलं, माझ्याकडे पावती आहे, मेसेज आहे. हे म्हणतात आम्हाला मिळालं नाही. थोडक्यात तांत्रिक अडचणीमुळे यांच्यात वादावादी हे झालं आणि वसूल केला, त्यांना डबल भुर्दंड पडला. मग याला जबाबदार कोण आहे याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. विनाकारण टोल नाके कर्मचारी, टोल नाक्याचे कर्मचारी आणि हे वाहतूकदार यांच्यामध्ये वाद होतात. तर हे सिस्टीम सुधारवणार कोण? एकीकडे तुम्ही फास्टॅग कंपल्सरी करताय आणि दुसरीकडे असे तांत्रिक अडचणी येतात, त्यामुळे वादावादी होते, टोल नाक्यावर भांडणं होतात. आत्ताच आपण ती पाहिली. हे कोण सॉल्व्ह करणार? हे खरं तर गडकरींनी लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांचाच आग्रह आहे फास्टॅगसाठीचा. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, खेड शिवापूर, पुणे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याचं पाहायला मिळते. आणि गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा रेट 12% इतका होता, तो आता 14% इतका झाला आहे. वेळीच उपाययोजना नाही झाली तर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल आणि गेल्या 11 महिन्यांपासून बंद असलेलं सर्व काही आता सुरू असताना बंद होईल. मुंबईतल्या चेंबूरमधील टिळकनगर आणि कुर्ल्याच्या नेहरू नगरमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते. नेहरू नगर हा जो विभाग आहे हा पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्ष प्रवीणा मोरजकर यांचा विभाग आहे आणि त्याला लागूनच असलेल्या पालिकेचा एम पश्चिम भाग आहे. प्रवीणा मोरजकर यांनी नेहरू नगरच्या पालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन पाहणी केली आणि डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तर कुर्ला आणि टिळकनगरमध्ये अनेक जण मास्क घालत नाहीत, तसंच सामाजिक अंतर सुद्धा राखत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कुर्ल्यात स्टेशन बाहेर तर मास्क विकणारेच मास्क न घालता मास्क विकताना दिसतात. टिळकनगर, नेहरू नगर आणि काही ठिकाणी थोडासा रुग्णवाढीचा दर वाढत आहे. त्या अनुषंगाने नेहरू नगरमध्ये जेव्हापासून रेट वाढला आहे तेव्हापासून आपण घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करतोय, टेम्परेचर घेतोय, ऑक्सिजन लेवल बघतोय. तर पुढली बातमी अशी की खेडमध्ये एकाच दिवशी 27 नवे रुग्ण वरवली गावात सापडले. त्याच्यामुळे हे गाव जे ते कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलंय. या गावात शुकशुकाट दिसून येतोय. संपूर्ण गाव क्वारंटाईन करण्यात आलंय. एकाच दिवशी एकाच गावातील आणि वाडीतील 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील वरवली हे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलंय. आता या क्षणाला सगळे बसस्टॉप, दुकानं तिथले बंद आहेत. सर्व गाव निर्मनुष्य झालंय. या गावातील कोरोनाबाधितांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या आणखी 33 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. ग्रामीण भागात फोफावलेल्या आणि सध्या रत्नागिरी जिल्ह्यातलं एकमेव गाव असं आहे की जे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. वरवली असं या गावाचं नाव आहे. वरवली गावाचे जे 27 RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर
मी आंबोली गावात आणि वरवली गावाचं सर्वेक्षण केलेलं आहे. तरी वरवली गाव आम्ही कंटेनमेंट झोन केलेला आहे. तिथे आम्ही आरोग्य विभागामार्फत 3 टीम नेमून दैनंदिन 14 दिवस सर्वेक्षण चालू आहे. तसेच तिथे जे येणारे काल आम्ही तिथे 33 RT-PCR स्वॅब घेतलेले आहेत. परत सर्व 27 रुग्णांचं आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून सर्व जास्तीत जास्त रुग्णांचं आम्ही तपासणी करत आहोत. आणि आता अर्थात पुढली बातमी अशी की आपण बघतोय की राजीनाम्याची केवळ चर्चाच असल्याचं सध्या संजय राठोड यांच्या बाबतीत म्हटलं जातं. पण जो काही एकूण वाद निर्माण झालेला आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर, आणि यामध्ये संजय राठोड यांचं नाव वारंवार पुढे येताना दिसतंय. या विषयाला घेऊन आपण बोलणार आहोत. बंजारा समाजाचे महंत आपल्याबरोबर आहे सुनील महाराज, ज्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. नेमकी बंजारा समाजाची भूमिका काय काय या विषयाला घेऊन हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सुनील महाराज, आपल्या चर्चेमध्ये स्वागत. माझा थेट पहिला प्रश्न असा आहे आपल्याला की सध्या वनमंत्री संजय राठोड, खरं तर ज्यांना बंजारा समाजाचा एक चेहरा म्हणून देखील ओळखलं जातं, आणि आज तर त्यांच्या समर्थनार्थ काही ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात आले. काय म्हणणं आहे आपलं, कसं बघता आपण या सगळ्या प्रकरणाकडे? आदरणीय आमचे बंजारा समाजाचे नेते तथा बहुजनांचे नेते संजय राठोड साहेब हे वसंतराव नाईक साहेबांनंतर बंजारा समाजाचे नेतृत्व हे तरुण तडफदार उदयास येत आहे. या नेत्यांवर जो आरोप होत आहे, जो टीकेची झोड उठत आहे आणि विरोधक जे अग्रेसरपणे त्यांना जे म्हणत आहे, राजीनामा मागत आहे, तर संपूर्ण बंजारा समाज राज्यातीलच नाही तर देशातील 12 कोटी बंजारा समाजाचे ते नेते आहे आणि समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना समर्थनार्थ समाज त्यांच्यासोबत राहणार आहे. बरं, या सगळ्या आत्महत्येनंतर ज्या काही वेगवेगळ्या चर्चा आहेत, ज्या चर्चा होताना दिसतात, खरं तर हा प्रश्न थोडा कठीण आहे आणि मला असं वाटतं तो आपण समजून घ्याल. खरं तो प्रश्न, जे संबंध जोडले जात आहेत, कितपत यामध्ये तथ्य असं आपल्याला वाटतं? हो, 7 तारखेला पूजा चव्हाण ही आमच्या बंजारा समाजाची होतकरू मुलीचं एक दुर्दैवी आत्महत्या झाली. मी TV चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या समाजाची जी रचना आहे साहेब, ती रचना आमच्या तांड्याचं नायक, जे आमच्या तांड्यामध्ये जर काही प्रकरण असतील, म्हणजे भावकीचे प्रकरण असतील, शेतीवाडीचे प्रकरण असतील, भांडणतंटे असतील, एवढंच नव्हे तर पती पत्नीचे भांडण असतील, ते हे सगळे प्रकरण आमच्या तांड्याच्या नायकासमोर नेतात. आणि ज्यांना आपण जात पंचायत म्हणू, ज्यांना आपण आता तंटामुक्ती म्हणू, तसेच आमच्या समाजाचे जे नेते आहे संजय राठोड साहेब, आणि यांचं जे नाव याच्यामध्ये पूजा चव्हाणच्या आत्महत्येमध्ये येत आहे, तर हे आमच्या समाजाचे नेते असल्यामुळे कदाचित संजय राठोड साहेबांना, आता तुम्ही काल TV वरच मी बघितलं की कुमारी पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी स्टेटमेंट दिली की 25 ते 30 लाख रुपये कर्ज होतं, पोल्ट्री फार्मचं कर्ज असल्यामुळे प्रेसमध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केली असावी. तर अशा परिस्थितीमध्ये काही प्रश्नासाठी संजय राठोड साहेबांना किंवा सहकार्य करण्यासाठी कदाचित फोन केला असेल, पण ती व्हिडिओ क्लिप जी आहे, तर मला असं वाटते ती व्हिडिओ क्लिप जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबमधून क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही. पण सुनील महाराज, आपल्याला असं वाटत नाही कोणाची पहिला हा बोला हो, हॅलो, हा बोला, हॅलो, हा सुनील महाराज, काहीतरी मुद्दा आपण मांडत होतात, बोला. हा, तर त्या संदर्भात संजय राठोड साहेबांना महाराष्ट्रातले काही जे मोजके मंत्री आहेत त्याच्यातले ते एक मंत्री आहे की प्रत्येक व्यक्तीचे ते फोन उचलतात, सर्वसामान्य लोकांचे फोन उचलतात, ते जनतेचे नेते आहे. तर ते जोपर्यंत क्लिअर होत नाही, चौकशी होत नाही, किंवा महाराज जर ते सतत सगळ्यांच्या संपर्कात राहणारे नेते असं जसं तुम्ही म्हणताय, मग आता ते नॉट रिचेबल काय, का ते माध्यमांशी येऊन बोलत नाहीयेत? बघा, ते बंजारा समाजांचे नाही तर बहुजन समाजांचे नेते आहे आणि त्यांच्यावर एवढी मोठी चिखलफक होणे किंवा कलंक लावणे, तर थोडासा कुठेतरी सामाजिक त्यांच्यावर प्रेशर आलं असेल, टेन्शन आलं असेल आणि थोडंसं अशा प्रसंगामध्ये कोणी द्विधा मनस्थितीत येऊ शकतो. म्हणून
आम्ही बंजारा समाजाचे सगळे संत महंत पदाधिकारी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. ते येतील, जे जेव्हा जनतेसमोर येतील ते विदर्भाचे वाघ आहे, ते वाघानुसारच येतील आणि ते त्यांची भूमिका सुद्धा मांडतील. पण केव्हा? कारण आता असं झालंय की अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, चर्चा केली जाते, विरोधी पक्ष देखील यावरती बोलताना दिसतोय. त्यामुळे खरं हीच ती योग्य वेळ आहे की त्यांनी पुढे आलं पाहिजे. जर पूजा चव्हाण हिचे वडील पुढे येऊन माध्यमांशी बोलतायत तर त्यांनी पुढे येऊन बोलायला हवं, असं नाही वाटत आपल्याला? हो, काल जगद्गुरू संत सेवालाल महाराजांची जयंती होती. आम्हाला अपेक्षा होती की बापूकडे आम्ही प्रार्थना केली, त्यांना सुखरूप या प्रसंगातून बाहेर काढो अशी आम्ही विनंती सुद्धा संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन साकडं केलं. आणि गुरुवारी किंवा गुरुवारच्या नंतर ते जनतेसमोर, ते मीडियासमोर येतील आणि त्यांची कणखरपणे भूमिका सुद्धा मांडतील. निश्चितच ते येतील. बरं, या दरम्यान काय आपला त्यांच्याशी संपर्क झाला? तुम्ही जसं म्हणालात की ते सगळ्यांसाठी रिचेबल असतात, आपलं काय बोलणं होऊ शकलं किंवा शेवटचं बोलणं आपलं त्यांच्याशी केव्हा झालं होतं? शेवटचं बोलणं जयंतीच्या म्हणजे जवळजवळ 15-20 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं. तेव्हा असं काही प्रकरण नव्हतं. तेव्हा आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं की संत सेवालाल महाराजांच्या जयंतीला तुम्ही पोहरादेवीला यावं आणि जयंती करावी, म्हणून जयंती साजरीमध्ये तुमची उपस्थिती राहावी, हे निमंत्रण द्यायला आम्ही सगळे गेलो होतो त्यांना. बरं, ते आले का? जयंतीला आले होते? नाही, जयंतीला आले नाहीत ते. मग महंत सुनील काल महाराज सेवालाल महाराजांची हाच जयंती विषय झाली. की जेव्हा ते जयंतीला येत नाहीत, उलट त्यांनी यायला हवं होतं. ते जर समोर आले असते तर थोडीशी चर्चा थंडावली असती, असं नाही वाटत आपल्याला? निश्चितच यायला पाहिजे होते, पण आले नाही. एकतर सामाजिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची बदनामी झालेली आहे आणि ही जे बदनामी विरोधक सतत चालू आहे, मीडिया ट्रायल जे चालू आहे, ही बदनामी थांबवण्यासाठी हा फक्त संजय राठोड साहेबावरच प्रसंग नाही किंवा त्यांच्यावरच संकट नाही, ह्या देशातील तमाम बंजारा भाविक जे आहे, बंजारा समाज जे आहे, 12 कोटी जनता आहे, त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो, आमचे सगळे संत महंत आले, नेते पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, सगळ्यावरच हा प्रसंग आहे. म्हणून आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत आहोत आणि आमचं संपर्क झालं तर आम्ही सुद्धा त्यांना सांगणार आहे की तुम्ही मीडियासमोर यावे आणि आपली कणखरपणे भूमिका मांडावी आणि निश्चितच ते मीडियासमोर येतील. तुम्ही जसं म्हणालात की पूजा चव्हाण ही आपल्या समाजाची एक नायिका होती किंवा मुलगी होती, खरं ह्या सगळ्या प्रसंगात आपण त्यांच्या कुटुंबाबरोबर असणार यात शंका नाही. पूजा चव्हाणच्या वडिलांशी काय आपलं बोलणं झालं का? नाही, पूजा चव्हाणच्या वडिलांशी माझं सध्या बोलणं झालेलं नाही. आम्ही इथं काल सुद्धा आणि आज सुद्धा स्वर्गीय पूजा चव्हाणला त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि आम्ही दुःख व्यक्त श्रद्धांजली सुद्धा वाहिलेली आहे. आणि लहू चव्हाण साहेब, पूजा चव्हाण यांचे वडील, यांच्याशी आमचं कुणाचं संपर्क झालेला नाही. बरं, याच विषयाला घेऊन खरं तर कालपर्यंत आम्ही महत्वाच्या सगळ्या मंडळींची बैठक देखील झाल्याचं कळतंय. या बैठकीत आपण उपस्थित होतात का किंवा आपलं काय मत आपण मांडलं का या विषयाला घेऊन? पोहरादेवीला या विषयाने 2 बैठका झाल्या. या दोन्ही बैठकामध्ये आमच्या समाजाचे सगळे संत आणि पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये आम्ही ठामपणे भूमिका मांडली की आपल्याला संजय राठोड साहेबांविषयी त्यांच्यासोबत आपल्याला खंबीरपणे राहायचं आहे. याच्यासाठी पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे. इथून संपूर्ण देशातून आम्ही एक संदेश देतो, त्याचं अनुकरण बंजारा समाज करतात. म्हणून आम्ही एक बैठक घेऊन सांगितलं की आपण संजय राठोड साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी राहू. त्यांच्यावर जो अन्याय होत आहे किंवा त्यांच्यावर जो टीकेची झोड उठत आहे, याच्यामध्ये संजय राठोड साहेबच नाही तर संपूर्ण बंजारा समाजाला जो बदनाम होत आहे आणि बदनामी करत आहे, हे रोखण्यासाठी आमची 2 बैठका झाल्या आणि परत आम्ही आता उद्याला आम्ही सगळे एक जागी बसणार आहे. म्हणतो सुनील महाराज, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतायत, त्यातला आवाज बहुतांशी लोकांचं असं म्हणणं आहे, विरोधकांचं असं म्हणणं आहे किंवा काही लोकांचं असं म्हणणं आहे की तो आवाज हा संजय राठोड यांचाच आहे. आपल्याला काय वाटतं, कितपत तथ्य त्यामध्ये?
सर, सोशल मीडिया इतकं म्हणजे ॲडव्हान्स झालेलं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे, जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबमधून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही. आणि जो आवाज आपण संजय राठोड साहेबांचा आहे असं म्हणतो, तर मी महाराज आहे, परंतु मी एक सिनेमाचं एक उदाहरण देतो. 16 डिसेंबरमधून एक चित्रपट निर्माण झाला होतं, त्याच्यामध्ये पासवर्ड करण्याकरिता त्या एका अधिकाऱ्याचं एक एक शब्द कापून एक सेंटेन्स तयार करते आणि त्या सेंटेन्सवर पासवर्ड टाकल्या जातो. कदाचित तसं झालं असेल, सांगता येत नाही, कारण सोशल मीडियामध्ये काही होऊ शकतं. आपण बघत असतो की सोशल मीडियातून कोणी काही करू शकतात. हा झाला सोशल मीडियाचा या दरम्यान आणि आवाज काढणारे सुद्धा बहुतांशी लोक आपल्याला संपर्क करत असतील, या विषयाला घेऊन आपल्याशी बोलत असतील, आपल्याला प्रश्न विचारले जात असतील. काय नेमकी चर्चा आहे? म्हणजे समर्थक असतील, इतरही मंडळी असतील जे आपल्याशी संपर्क करत असतील. हो, मी पोहरादेवी जगद्गुरू संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांच्या 5व्या पिढीचा वंशज आहे आणि या देवस्थानचा मी संत बाबनलाल महाराज जगदंबा देवी संस्थानचा मी महंत आहे. आणि अशा प्रसंगी हा फक्त संजय राठोड साहेबावरच प्रसंग नाही, तर हा तमाम बंजारा समाजावर प्रसंग आहे. म्हणून आम्ही नैतिक आमची जबाबदारी आहे, हा आमचं कर्तव्य आहे संजय राठोड साहेबांविषयी हे करायला. कोणी विरोधात बोलत असतील तरी आम्ही फेवरमध्येच बोलतो, चॅनलवाले फेवरला बोलत असतील तरी फेवरलाच बोलतो. आमची ठाम भूमिका आहे, कारण महाराष्ट्रात फक्त एकच मंत्री बंजारा समाजाचा आहे आणि तो कायम असं काही म्हणतायत का, किंवा असं काही गट आहे का आपल्यामध्ये की जो असं म्हणतोय की बाबा याने समाजाची बदनामी होते आणि महाराज काय असेल तो यामध्ये हस्तक्षेप आपण करा, बोला, समजवा, असं काही सूर आपल्याकडे व्यक्त होतोय का, की यामध्ये तथ्य आहे असंही काही म्हणणारी लोक आहेत का आपल्याकडे? नाही, तसे कोणीच नाही. आणि कोणी म्हणत मला आतापर्यंत कोणाचा फोन आला नाही किंवा मेसेज आला नाही किंवा संजय राठोड साहेबाविषयी मी प्रामाणिकपणे सांगतो. तुम्ही काल जगद्गुरू संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी झाली. आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर सोशल डिस्टन्सिंग ठेवून जयंती साजरी केली. जयंती जेव्हा साजरी करतो तो दिवाळीसारखी जयंती साजरी करतो. पण काल संजय भाऊ राठोड साहेबांवर जो प्रसंग निर्माण आलेला आहे त्याच्यामुळं आम्ही जयंती सुद्धा साध्या पद्धतीने साजरी केली. आणि आमच्या महाराज लोकांचं जेव्हा जेव्हा एखाद्या समाजाच्या नेत्यावर असा प्रसंग ओढला जातो तर आमचं कर्तव्य आहे समाजाला मार्गदर्शन करणे, खरं काय खोटं काय हे जनतेसमोर आणणे. आणि आम्ही ते समस्त बंजारा समाजाला आम्ही सांगितलेलं आहे आणि बंजारा समाज सुद्धा त्यांच्यासोबतच आहे आणि विरोधक अशा समाजातून कोणी विरोध त्यांना होणारच नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण जसं म्हणालात की आपण मार्गदर्शक आहात या समाजामध्ये, आपण वारंवार याबद्दल लोकांमध्ये संदेश देताय, तर निश्चितपणे आपण संजय राठोड यांच्याशी देखील बोलाल आणि लवकरात लवकर त्यांनी माध्यमांसमोर येऊन बोलावं याबद्दल देखील आपण काहीतरी त्यांना सूचना किंवा संदेश द्याल असं आम्हाला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर या चर्चेनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.